नमस्कार. मनस्पर्शमध्ये आपलं स्वागत. फूल निसर्गाची सर्वात सुंदर निर्मिती. असा एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही की ज्याला फुलंच आवडत नाही. निसर्गाने केलेली रंगांची ही मनसोक्त उधळण आपल्याला काही सांगत असेल का? कधी विचार केला आहे का, फुलं बोलू शकली असती तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं असतं बरं? चला आज याच विषयावर प्रकाश टाकूया आणि फुलांच्या पाकळ्यात लपलेलं आयुष्याचं रहस्य उलगडूया. आपण सगळे दररोज फुलं बघतो, पण त्यांच्या मागचं खरं तत्वज्ञान अनेकदा नजरेआड होतं. चला तर मग फुलांकडून काही नवीन विचार घेऊयात आणि आपलं आयुष्य फुलांप्रमाणे फुलवूयात. फुलं कधीच आपल्या रंगाची शान मिरवत नाहीत. ती फक्त उमलतात आणि सगळ्या बागेचं सौंदर्य वाढवतात. खरं सौंदर्य म्हणजे स्वतःला दाखवण्यात नाही, तर इतरांना आनंद देण्यात आहे. फुलं एकटी उमलली तरी त्यांचं सौंदर्य टिकून राहतं, पण जेव्हा ती समूहाने उमलतात तेव्हा संपूर्ण बागेचं नंदनवन वाटतं. जीवनात आपणही एकटे चमकू शकतो, पण खरी किंमत एकत्रितपणात आहे. फुलं कोणालाच विचारत नाही, तू श्रीमंत की गरीब. ते फक्त प्रत्येकाला सारखाच सुगंध देतात. मनुष्यानेही प्रेम, दया, माया बिनशर्त दिलं तर त्याचंही आयुष्य फुलासारखं पूज्य ठरतं. फुलं रोज उमलतात, रोज गळतात. त्यांना माहीत असतं की आयुष्य लहान आहे, पण त्या छोट्या क्षणात ते जगाला आनंद देतात आणि स्वतःही आनंदाने डोलतात. आपण किती दिवस जगलो यापेक्षा त्या दिवसात किती प्रेम दिलं, किती आनंद घेतला, हेच खरं महत्त्वाचं आहे. खरं तर फुलांचं सौंदर्य फक्त बाहेरचं नसतं, त्यांच्या नाजूकपणात खरी ताकद दडलेली असते. आणि तसंच माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या मनातल्या कोमलतेत आहे, दिखाव्यात नाही. प्रत्येक फूल जणू आपल्याला सांगतंय, जीवन लहान आहे पण सुंदर बनवायचं आहे. सामर्थ्य आपल्याच हातात आहे. चला तर मग आपणही आपल्या सुगंधाने, आपल्या प्रेमाने, आपल्या वागणुकीने जीवन सुंदर करूयात. आयुष्याच्या वेलीवर कधी सुखाची फुलं उमलतील तर कधी दुःखाचे काटेही बुजतील, पण बहरणं मात्र सोडायचं नाही. आयुष्य खूप थोडं आहे, अगदी फुलांसारखं. तुलना करीत बसायचं नाही. आपल्यातील वेगळ्या रंगाने, सुगंधाने, चांगुलपणाने बहरत राहायचं, आनंदाने डोलत राहायचं आणि आयुष्य फुलांप्रमाणे सुगंधी करायचं. जर हे विचार तुम्हाला मनापासून आवडले असतील तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी विचारांसाठी मनस्पर्श चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.